श्रोते हो, नवरा बायकोचं नातं हे आयुष्यातील सर्वात जवळचं नातं असतंय, पण तितकंच सर्वात जबाबदारीचं नातं मानलं जातं. दोन वेगवेगळ्या घरात वाढलेली, वेगळे संस्कार, वेगळ्या सवयी, वेगळे विचार आणि वेगळ्या स्वप्नांची दोन माणसं एका छताखाली आयुष्य जगण्याचा निर्णय घेतात. तेव्हा फक्त दोन व्यक्ती एकत्र येत नाहीत, दोन जग एकमेकात मिसळू लागतात. आणि श्रोते हो, या नात्यामध्ये सुरुवातीला शब्द जास्त असतात, अपेक्षा सुंदर असतात, स्वप्नांना रंग असतात. पण जसा काळ पुढे सरकत जातो ना, तसं या नात्याची खरी परीक्षा सुरू होते. कारण संसार हा केवळ प्रेमाच्या गोड बोलण्यावर टिकत नाही, तो समजुतीच्या मातीवर, संयमाच्या पाण्यावर आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभा राहतो. आपल्याला माहिती आहे, नवरा म्हणजे केवळ घरासाठी कमवणारा पुरुष नाही, तर पत्नीच्या मनातल्या न बोललेल्या चिंता ओळखणारा तो आधार असतो. त्याच्या एका समजूतदार शब्दानं अनेकदा घरातला ताण विरघळतो आणि त्याच्या एका कठोर दुर्लक्षानं घरभर शांततेचा ताण पसरतो. श्रोते हो, बायको म्हणजे फक्त स्वयंपाक, जबाबदाऱ्या आणि दिनक्रम सांभाळणारी व्यक्ती नसते. ती घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात भावनांची ऊब ठेवणारी ती शक्ती असते. तिच्या चेहऱ्यावरचं हसू घराला प्रकाश देतं आणि तिच्या मनातली वेदना संपूर्ण वातावरण परिणाम करते. श्रोते हो, इथं मात्र रोज प्रेम सिद्ध करावं लागत नाही, पण रोज एकमेकांना समजून घ्यावं लागतं. काही वेळा संसार मोठ्या संकटाने नाही तुटत, तो लहान दुर्लक्षाने, न बोललेल्या रागानं, वेळ न दिलेल्या संवादाने आणि मला समजून घेतलं नाही या शांत वेदनेनं आतून कमकुवत होत जातो. घरात सगळं काही व्यवस्थित दिसत असताना सुद्धा दोन मनांमध्ये अदृश्य अंतर तयार होत जातं आणि होऊ शकतं. हे अंतर आवाज करत नाही, पण श्रोते हो, हळूहळू एकमेकांकडे पाहण्याची ऊब हे मात्र कमी करू लागतं. नवरा बायकोच्या नात्यात अधिकार असतो, पण त्या अधिकाराला प्रेमाची किनार नसेल तर तो भार वाटायला लागतो. जबाबदाऱ्या असतात, पण त्या वाटून घेतल्या नाहीत तर थकवा निर्माण होतो. मतभेद असतात, पण ते मनभेद होऊ नयेत म्हणून संवादाची दारं उघडी ठेवावी लागतात. कारण श्रोते हो, प्रत्येक वेळी जिंकणं महत्वाचं नसतं. अनेकदा नातं जपण्यासाठी स्वतःचं म्हणणं थोडं मागं घ्यावं लागतं. या नात्यामध्ये विश्वास हा सर्वात मौल्यवान भाग असतो. एकदा विश्वासाला तडा गेला की शब्दाने तो भरून काढणं कठीण होतं. म्हणून चारित्र्य, प्रामाणिकपणा, मर्यादा आणि एकमेकांच्या मनाचा आदर या गोष्टी संसाराला दीर्घ आयुष्य देतात. बाहेरचं जग कितीही मोठं असलं तरी दिवसाच्या शेवटी मनाला परत यायचं असतं ते घरात. आणि त्या घराला घरपण देणारं नातं म्हणजे नवरा बायकोचं नातं. काही वेळा पत्नीला शब्द नको असतात, फक्त ऐकून घेणारा माणूस हवा असतो. काही वेळा नवऱ्याला उपाय नको असतो, फक्त साथ हवी असते. ही छोटी छोटी समजूतच मोठ्या संसाराला आधार देते. संसार गोड होण्यासाठी रोज सण लागतो असं नाही. कधी वेळेवर बोललेला प्रेमाचा शब्द, कधी केलेली छोटी मदत, कधी समजून घेतलेलं मौन आणि कधी मी आहे ही जाणीव पुरेशी ठरते. श्रोते हो, आयुष्याच्या प्रवासात सौंदर्य, तरुणपण, परिस्थिती, आर्थिक चढ उतार सगळं बदलतं, पण दोन माणसांनी एकमेकांविषयी ती जपलेली निष्ठा आणि आदर कायम राहिला तर संसार कधीही रिकामा वाटतच नाही. कारण शेवटी संसार टिकतो ना, तो परिपूर्ण माणसांमुळे नाही, तर एकमेकांच्या अपूर्णतेला स्वीकारणाऱ्या फक्त दोन मनांमुळं.